आईसाठी काय लिहू, आईसाठी पुरतील एवढे शब्द नाहीत कुठे, आईसाठी पुरतील एवढे शब्द नाहीत कुठे, आईवरती लिहिण्यापत नाही माझे व्यक्तिमत्व मोठे. माझी आई या विषयावर दोन शब्द बोलण्यासाठी आज मी या मंचावर उभा आहे खरा, पण ज्या मातेने 9 महिने मला तिच्या उदरात वाढवले, जिच्यामुळे मी हे जग पाहिले, त्या मातेचे पांग फेडण्यास या जन्मात तर शक्यच नाही. अशा माऊलीविषयी मी लांडगा काय म्हणणार. आबाला एवढं कागद आणि समुद्र एवढी शाई घेतली तरी आईची चोरी लिहिता येणार नाही, कारण आई या शब्दातच सारं काही दडलं आहे. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. परमेश्वर प्रत्यक्ष या धर्तीवर येऊ शकत नाही व या धर्तीवर प्रत्येकाला परमेश्वराचे प्रेम मिळावे म्हणून परमेश्वराने आई बनवली आहे. तुम्हा सर्वांना एक गोष्ट तर माहीतच आहे की आपल्या प्रत्येकाची आई ही आपल्या जन्मापासूनच आपल्याला चालायला, बोलायला, लिहायला, वाचायला सारं काही शिकवते. म्हणूनच तर म्हणतात ना, जगातील पहिला गुरु ही आपली आईच असते. माझी आई देखील साधी बोली व प्रेमळ व्यक्ती आहे. ती आम्हाला खूप लाड करते. आम्ही 2 भाऊ आहोत, पण तिने आम्हा 2 भावंडांमध्ये कधीच वेगवेगळे पण दाखवले नाही. ती आम्हाला साऱ्या गोष्टी समजावून सांगते. अभ्यास करताना ती अगदी आमच्या जवळ बसते. कधी चुकलो तर मारते सुद्धा, पण थोड्या वेळाने पुन्हा मायेने जवळ घेते. माझ्या आईविषयी आणखीन काय सांगू. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिला वास. शेतातून चालताना तुडवी काठ्यांचे ते पास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ माझी आई आहे, स्वर्गापेक्षा उंच माझे बाबा आहेत. आईसारखे श्रेष्ठ दैवत या जगामध्ये नाही. विसरा सर्वांना, पण आई वडिलांना नका विसरू, कारण लाखो रुपये जरी मिळवले तरी आई वडील मिळू शकत नाही. आणि या जगामध्ये फक्त एक आईच असते, जी स्वतः उपाशी राहून आपल्या मुलांना मायेचा घास भरवते. कारण प्रत्येक आईला वाटते की माझे लेकरू हे उद्याचे भविष्य आहे. आणि या जगात कित्येक व्यक्ती आहेत जे मोठे झाल्यावर आपल्या आई वडिलांना रस्त्यात सोडून देतात. त्यांना मला सांगायचे वाटते की आई वडिलांना जपायला शिका, कारण त्यांच्या पायावर स्वर्ग आहे. नाहीतर दान, धर्म, उपवास सारं काही व्यर्थ आहे, सारं काही व्यर्थ आहे. म्हणून म्हणतो आनंदाने भरावी तुझी ओटी, पुन्हा एकदा जन्म घ्यावा आई तुझ्या पोटी. तुझ्या चरणी ठेवून माता धरावे तुझे पाय, तवा मले पायामध्ये दिसती माझी माय रे, दिसती माझी माय. अशा सर्व आईचे नितळ प्रेमास माझे कोटी कोटी प्रणाम. जय जिजाऊ, जय भवानी.